नाम्या एक नारळ आणि अगरबत्ती दे ना। आज काय सकाळ सकाळ घेतली का? अगरबत्ती आणि नारळ नाही भेटत आता, मॉल बंद झालाय। आता फक्त अंडी आणि ब्रेड। अरे मंगलने ना नारळ आणि अगरबत्ती आणायला सांगितली। आता दुसरं दुकान बघावं लागेल। आता चालणार कसं? चालायचं कशाला, सायकल आहे की। तुला नाही कळायचं। बर जाऊ दे, मला 30 रुपयाची अंडी दे। अंडी? अरे हॉर्न दे ना त्याला। अरे रॉंग साईडला आलाय तू, गाडी घे माग। दादा इथं माल द्यायचंय, जरा तुम्ही बाजूने घ्या ना। मला माल दाखवतोय फोकणीचा। अरे गाडी पाठी घे ना, घे पाठी गाडी। दादा 4 कॅरेट अंडी। हा थँक्यू। मांडून ठेवा, पैसे नंतर देतो। अरे काय लग्नाला आलायस काय? पैसे नाही तर माल कशाला घेतला रे? एवढी भीक लागली तर धंदा कशाला करतो? हो पळून थोडी चाललोय म्या, देतो की पैसे। आणि धंद्यात शब्दाला किंमत असते। तुझा शब्द तुझ्याकडे ठेव, नाहीतर ही कांड्याच्या जागेवर पैसे असले तर कर, नाहीतर चाललो माल घेऊन परत। अहो असं काय करतायत? नाम्या हे 50 रुपये घेऊन त्याच्या तोंडावर मार। बाप दादा एवढ्याच्याने काय नाही होणार। राहू दे, मी घरी जातो, काय पैसे मिळतात का बघतो, तेवढीच तुला मदत होईल। थांबा ना। तुझ्यासारख्या भिकाऱ्याकडे धंदा नाही करत मी। अहो असं नका करू, याच्यावरच कमवतोय। देतो ना पैसे, उद्याच देतो। माल पण उद्याच घे, चल निघ। धक्का कसा मारला, धक्का कसा मारलास? तिकडे तुझा जीवच घेतो एका बुकीतच। बजात तू थांब। याला जर का हाणला ना तर अख्ख्या आयुष्यात अंडी द्यायचा नाही मला तो। आणि त्याचं तरी काय चुकलं रे? उदारीत धंदा करणाऱ्यांची काय अवस्था असते बघतोयस ना तू। समजी माझ्यासारखे नसतात बजा। अरे अख्ख्या गावाला उधारी द्यायचो म्या। माल भरायला पैसा नसला ना तरी बी कोणाची अडचण असली तर माल घेऊन जा, पैशाचं नंतर बघू असं म्हणायचो म्या। गावानं उधारी दिली नाही म्हणून मॉल वरून रस्त्यावर आलो। तरी बी आहे ना, कुणाची परिस्थिती वाईट असेल ना तर त्याच्याकडे उधारी मागायची हिंमत नाही होत माझी। जग बदललं बजा, मला माहित नाही पडलं। मी व्यवहारात आहे ना मागच राहिलो। माल भरायला पैसा नाही माझ्याकडे, काय करू म्या? माकडा रडतेस रे? हा डोळे पुस बघू। दोस्ता तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं की मला बी रडायला येतं बघ। तुझा मॉल तुला उभा करायचा आहे ना? अरे कुस्तीत चितपट आणि दोस्तीत 5 पट, असं काम आहे आपलं। नाही तालुक्याला जाऊन कुस्ती मारली का नाही लाखाची, बाजाबाबू नाव नाही लावणार एका फुकीतच। अरे पण कुस्तीला अजून लय येळ आहे नाही का? हा तू असं काय नाही करत, डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांना मदत माग, ती नाही म्हणणार नाहीत। देव माणूस आहे ती आपला। होय तेच आहेत आता, तेच काहीतरी मदत करते। बजा तू इकडे थांबशील? थांबतो की। मी आलो जाऊन। हा तू थांब, टेन्शन घेऊ नको। अगो कसला भारी पिक्चर आहे, आणि रणवीर तो काय दिसत होता त्याच्यात, एकदम झुंकू चिकू।
अगं मी तर 4-4 वेळा बघून आले. सगळ्यात आधी त्या मान्यांच्या सोन्याबरोबर गेले होते, त्याच्यानंतर बाबूरावांचं ते बारकं पोरग आणि त्या समयाबरोबर पण गेले होते, आणि त्याच्यानंतर तो आतल्या तो पण चल म्हणाला. आणि तुला तर माहितीये मी किती हळव्या मनाची येते, म्हणजे कुणाचं मन दुखायला आवडत नाही ना मला. अगं हो हा, पण एक सांगू का, जितके वेळा पिक्चर बघितला ना लय मजा आली. एकदम झुंकू चुकू. अय झुंकू चुकू, गप्पा मारून झाले असतील ना, जा जाऊन काम कर आता. अहो मी कामाचंच बोलत होते मॅडम, तुमची शपथ हो. बाद झाला शब्दा, चल कामाला लाग. आयब्रो करायचे होते. जा आयब्रो कर तिचे. नाही नाही डिंपल, मला तुझ्याकडनंच करायचं आहे. हिरोईनीकडनं करून घेण्यात एक वेगळीच मजा असते. डॉक्टर 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 करतेस ना? होय करते. तुम्ही बसणार, मी आलीच. पिंकी, वाईस यांच्यावर ध्यान ठेवायचा. ही काय करत्यात, काय बोलत्यात, सगळं मला फोनवर सांगायचं. मी आज जाऊन तुला फोन करते. म्हणजे चाड्याच लावायच्यात ना. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मला एकच नंबर जमतात, एकदम झुंकू चुकू. जाऊ मी. डॉक्टर नटवर हा पण आमच्यासाठी डॉक्टरच आहे की. डॉक्टर ते माझ्याकडचा माल संपलाय आणि नवा माल भरायचा म्हटल्यानंतर खिशात पैसे बी नाही. त्या मालवाल्याने फार इज्जत काढून माल परत नेला. तुमच्याकडून वाईच मदत झाली तर नवा माल भरता येईल, म्हणजे मी तुमचे पैसे परत करू. मॉलची शपथ. मन लागे थारी मदत करू. रुको मैं आता हूं. एक मिनिट हा. पिंकी, काय चाललंय का त्यांचं? काय नाही, डॉक्टर आत गेलेत. काय? नाही नाही, आता परत बाहेर आलेत. भाई साहेब 4000 रुपये. अयो एवढे पैसे? डॉक्टर तुमचे आभार कसे मानू ना हेच कळना झाले. लय उपकार झाले. अरे भाई साहब क्या कर रहे हो? हे नको करूस. त्यातले 2000 रुपये मला दे. हाँ ये 2000 रुपये मैं अभी पाताल कंगनी के पास रखूंगा. फिर तुझे 2000 रुपये आणि पाताळ कंगणीचे 2000 रुपये, असे 4000 रुपये उद्या घेऊन जा. चालतंय की. मॅडम त्या माणसात ना काहीतरी जादू आहे. हो, त्यांनी नाम्याला पैसे दिले आणि नाम्याकडनं पैसे परत पण घेतले, तरी पण नाम्या खुशच आहे. झुंकू चुकू. मॅडम आता परत कस काय येणं केलं वाड्यावर? काल मी हा ड्रेस घालून गेले होते ना, तोच परत करायला आली. डॉक्टर माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. हो, एवढं निस्वार्थीपणे कोण मदत करतं आजच्या जगात. तुम्ही खरंच देव माणूस आहात. बरं झालं आलात. आता नाश्ता करून जा. नाही नाही नको, मी नाश्ता करून आली. मला फक्त हे डॉक्टरांना द्यायचंय. डॉक्टर आता तर मी तुमच्या पाया पडणार, अजिबात अडवायचं नाही. अरे नाम्या काय करतोस तू? उठ 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 उठ. वेडास का? काय करतोस हे? अरे मी इथे गावातल्या लोकांची सेवा करायला आलोय, तेच करतो. वेगळं काय करतोय?
माझ्या पाताळ कंगणीच्या साह्याने लोकांचे दुःख दूर करायचे आहेत मला. उलट तुलाच काय लागलं तर मला सांग. बरं नाश्ता राहिला, चहा तर घेऊन जा. थांबा आत्ता करून आणती. मॅडम, आणि एक बाई पण आली आणि ती चुरून चुरून डॉक्टरांकडे बघतीये. कुठली बाई? ते नाही माहिती, पण एकदम जुंकू आहे. डिंपल करतेस ना? ओय, तुला पैसे मिळाले ना? झालं तुझं काम. या, मला ध्यान करायचंय. वय करा की, मी जातो. डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहात. हो, ये आता. अरे तुम्ही कधी आला? आत्ताच आले. हे काय? तुम्ही माझी एवढी काळजी घेतलीत त्याबद्दल थँक्यू. आणि थोडं गोडाचं करून आणले तुमच्यासाठी. पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. बोला ना. डॉक्टर त्या बाईच्या जवळ चाललेत. ते अजून जवळ चाललेत. मॅडम, अहो ते एकमेकांची किस घेतात का काय? काय 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 नाही, तुम्हाला नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्या बायकोचे कपडे घेऊन गेलात. तुमची ओली साडी माझ्याच रूम मध्ये राहिली. आता मी परक्या स्त्रीच्या कपड्यांना कसा हात लावणार ना? आणि हे मोठ्या आवाजानेही बोलू शकत नाही की तुमचे कपडे माझ्या रूम मध्ये राहिलेत. म्हणून तुमच्या कानात सांगतोय, प्लीज याचा गैरसमज नका करून घेऊ. ती साडी. हो, मी समजू शकते. चला, घेऊन जाते. मॅडम, अहो ते दोघ जण आत चाललेत. ते डॉक्टरच्या खोलीत चाललेत वाटतं. चुकू चुकू. पिंके, तू पहिलीकडे निघून ये. का? मी सांगते ना म्हणून. हा, आले. काय झालं डिंपे? काय नाही, आम्ही छान काम केलं की नाही, असंच हसतो. होय की नाही ग? तुम्ही डोळे बंद करा बघू. व्हायच काम राहिले, उरलेलं आता पिंकी करेल. हा, नाही डिंपे, तूच करायचं. तुझ्या हाताची सर नाही कुणाला. आणि तू आयब्रो केलं की कसं हिरोईन झाल्यासारखं वाटतंय. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे बघ. पण आता थोडंच राहिलं ना का, उरलेलं पिंकी करेल की. हे घे पिंकी, दोरा. पिंकी, मला लय महत्वाचं काम आहे. धर दोरा. तुम्ही डोळे बंद करा बघू. लय चुमकू चुकू झालाय. तुम्ही आज जा, तिथे साडी ठेवली आहे. मी बाहेरच थांबतो. अहो, साडी थोडी ओली आहे, पिशवी मिळेल का? बघतो. हे तुमच्या बायकोचे कपडे. डॉक्टर,
तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचारा. तुमची बायको कुठे? माझी बायको मला सोडून निघून गेली. मला गावची सेवा करायची होती आणि तिला ते मान्य नव्हतं. त्यामुळे मला सोडून निघून गेली ती. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. मला वाटलं माझ्या प्रेमाखातर तर ती इथे थांबेल, पण ती नाही थांबली. असंच असतं. काही लोकांना ना प्रेमाची कदरच नसते. आता माझंच बघा ना, माझा नवरा डॉक्टर, तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. किती काळजी घेता तुम्ही इतरांची. बाईचं मन तर बरोबर कळतं तुम्हाला. हो नाही, तुम्ही उगाच काहीतरी आपलं मला. मी जर तुमच्या बायकोच्या जागी असते ना तर तुम्हाला सोडून कधीच गेले नसते. येते मी. काय करताय हे? सॉरी, मला वाटलं काय चाललंय? हा, हे काय करताय तुम्ही? क्या हुआ? अरे मैंने कुछ नहीं किया. अहो, मला बी तेच म्हणायचंय. आलेल्या संधीचा फायदा का नाही घेतला तुम्ही? हो, कसं शक्य आहे हे? नाही, तुमच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅन असणार आहे. त्याशिवाय ही संधी सोडली नाही तुम्ही. क्या बोल रही है तू? मैंने कुछ समझ नहीं आया. राहू द्या डॉक्टर, लय झालं म्हणणे फन्ने. मला माहित आहे ना, आता ती बाई आली तिच्याशी मराठीमध्ये बोलत होते आणि माझ्याशी लगेच राजस्थानी भाषेत बोलायला लागले. वे तुम्हाला ना मी चांगलं ओळखते. तुम्हीच तुमच्या बायकोचा खून बी केलाय आणि तो रक्ताचा डाग लागलेला शर्ट आहे ना, तो बी तुम्हीच चोरलाय. त्यामुळे तुम्ही ना येडं बनून पेढं खाऊ नका. अरे क्या बात कर रही है? मारने मरने की बातें क्या कर रही है? मैंने ऐसा कुछ नहीं किया है. अरे हमारी बेबी गांव चली गई है. कुठल्या गावाला गेली? ये बाबा राजस्थान. राजस्थान मध्ये कुठं? ये बाबू. राहू द्या. मी ना तुम्हाला चांगलं ओळखते डॉक्टर. तुमचा प्लॅन काय आहे मला माहित नाही, पण एक ना एक दिवस तो प्लॅन मी नक्की शोधून काढेल. आणि या डिंपलला शिंपल समजायचं नाही, समजला ना? आत येऊ. थारी कुछ तो गलत फहमी हो गई है. यावेळी कोणताही पुरावा हिच्या हाती लागता कामा नये. सरोनीचा रक्त असलेला शर्ट काही करून गायब केला पाहिजे. डिंपल, तुला काय वाटलं? ज्या चुका मी आधी केल्या आहेत
ते परत करीन. एक गोष्ट तू विसरते. कोण आहे मी? देवी सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार देव. आता कसा शोधशील पुरावा? उगाच नाही लोक मला देव माणूस म्हणत.